काश्मीरच्या पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं कठोर पावलं उचलल्यानंतर पाकिस्तान कमालीचा सावध झालाय। पहलगामच्या बैसरण खोऱ्यात दहशतवाद्यांच्या बेछूट गोळीबारात 26 भारतीय पर्यटकांचा मृत्यू झाला होता। देशभरात त्याचे संतप्त पडसाद उमटले होते। त्यानंतर दिल्लीत मोदींनी, अमित शहांनी आणि संरक्षण मंत्रालयाच्या बैठकांचं सत्र सुरू केलं। संरक्षण दलानं भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यामुळे भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करणार का या भीतीनं पाकिस्तानात प्रचंड घाबरलाय। त्यामुळे पाकिस्तानी सैन्याने हाय अलर्ट जाहीर केलाय। पाकिस्तानी वायुदलाची लढाऊ विमानं कालपासूनच सीमारेषेवर गस्त घालतात, तर दुसरीकडे पाकिस्तानी नौदलानं अरबी समुद्रात लष्करी कवायत सुरू केली आहे। पाकिस्तानी नौदलाच्या ताफ्यातील युद्धनौकांवरून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव सुरू झालाय। अरबी समुद्राच्या उत्तर भागात या लष्करी कवायती सुरू आहेत।